राज्यातील 13 जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा. पुणे, पालघर, सातारा आणि अमरावतीला रेड अलर्ट जारी, तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि विदर्भाला ऑरेंज अलर्ट. मुंबईतला पावसाचा जोर कायम. सलग 3 दिवसांपासून पावसामुळे मुंबईकर हैराण. पुढील काही तासही रिपरिप सुरूच राहणार. पुण्यात पावसाचा रेड अलर्ट. सकाळपासून पावसाचा जोर कायम राहणार. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भाटघर धरण 95.29% भरल्यानं चिंता मिटली. कोकण किनारपट्टी भागात पुन्हा एकदा 4.5 मीटर उंचीच्या लाटा. रत्नागिरी, गणपतीपुळे, मालगुंड, गुहागर, दापोली, राजापूर या किनारपट्टी भागात उसळल्या अजस्त्र लाटा. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कास नदीला पूर. पिंपरी सरहद शिवारातील शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली. समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. सांगलीच्या चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. निसर्ग वाढवल्यानं वारणा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील खेडच्या चासकमान धरणाचा पाणीसाठा 90%वर. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 5ही दरवाजे उघडले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. हिंगोलीच्या भंडारा येथून वाहणाऱ्या ओढ्याला पूर. पुरात शालेय विद्यार्थी अडकले. नागरिकांनी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं. बुलढाण्याच्या डोणगाव इथल्या कास नदीत अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवलं. शेतातून परतत असताना नदीला पूर. पुरात ट्रॅक्टरसह 4 जण अडकले. पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या महिलेचा तरुणांनी वाचवला जीव. बुलढाण्याच्या लोणार तालुक्याच्या सावरगाव तेली या ठिकाणची घटना. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसानं पूर्णा नदीला पूर. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. जनजीवनही विस्कळीत. परभणीतील कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालय जलमय. मुसळधार पावसानं नाल्यांना पूर. नाल्यात गाळ अडकल्यानं पाणी रस्त्यावर. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील करंजाळा गावाला पुराचा विळखा. गावाशेजारील दोन्ही ओढे ओसंडून वाहू लागले. गावचा शहरासोबतचा संपर्क तुटला. भंडाऱ्यात सुरू असलेल्या पावसानं जिल्ह्यातील 7 मार्ग वाहतुकीसाठी बंद, तर वैनगंगेची पाणी पातळी वाढत असल्यानं जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरू. परभणी जिल्ह्यातील जुना मोंढा परिसरात बाजारात शिरलं पाणी. भाजीपाला विक्रेत्यांची उडाली तारांबळ. भाजीपाल्याचं नुकसान होण्याची भीती. अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ एक मच्छीमार बोट बुडाली. 5 खलाशांनी पोहत समुद्र किनारा गाठला. खवळलेल्या समुद्रात तब्बल 9 तास पोहून खलाशी किनाऱ्यावर. 5ही जणांना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची शक्यता. सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यात रात्री 2 तास चर्चा. सातत्यानं अडचणी निर्माण होत असल्यानं घेणार राजीनामा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काल रात्री तातडीने मुंबईकडे रवाना. नंदुरबारहून दादर स्पेशल रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना. नाशिकला न जाता माणिकराव कोकाटे थेट मुंबईकडे. माणिकराव कोकाटेंच्या समर्थनार्थ होणारा मेळावा रद्द. कोकाटे यांना तंबी दिल्यानंतर समर्थकांनी मेळावा रद्द केला. शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही. अजित पवारांवर माझा विश्वास. कोकाटेंची प्रतिक्रिया. नंदुरबारच्या शहादा इथं माणिकराव कोकाटेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही केलं स्थानबद्ध. नाशिकमध्ये सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा आज भाजपात पक्षप्रवेश सोहळा. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत दुपारी होणार पक्षप्रवेश सोहळा. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपात आल्यास त्यांचं स्वागत करू. भाजप नेते भास्कर दानवे यांची प्रतिक्रिया. गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याच्या जालन्यात चर्चा. आज उद्धव ठाकरेंचा वाढदिवस. राज्यभरातून शिवसैनिक मातोश्रीवर येणार. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक मातोश्रीवर येणार.
हिंजवडीतील IT पार्क महाराष्ट्राबाहेर चाललंय, आपलं वाटोळं झालं. हिंजवडी पाहणी दौऱ्यावेळी अजित पवारांचा संताप. अर्थमंत्र्यांच्या तोंडून सत्य बाहेर आलंच, आपलं वाटोळं झालं आहे हे अजितदादा यांनीच मान्य केलं. विजय वडेट्टीवारांचं खोचक ट्विट. हिंजवडी, माण आणि मारुंजीच्या विकास कामात जर कोणी आडवं येत असेल तर 353 दाखल करा. मी जरी आडवा आलो तर माझ्यावर पण 353 दाखल करा. अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोधकांचा आक्रमक पवित्रा. आज संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, कुमार केतकरांची ठाण्यात सभा. कायद्याला कडाडून विरोध. लाडकी बहीण योजनेचा 14,000 पुरुषांनी घेतला लाभ. 10 महिन्यात पुरुषांना 21,44,00,000 रुपयांचं वाटप. योजनेच्या लाभार्थ्यांच्या छाननीत प्रकार उघड. लाडकी बहीण योजनेचा लाभ लुटणाऱ्या पुरुषांवर कारवाई होणार. पैसे घेतलेल्या पुरुषांचा शोध घेऊन वसुली केली जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. खासदार वर्षा गायकवाड यांचा संसदरत्न पुरस्कारानं सन्मान. पुरस्काराने जबाबदारी वाढली. मुंबईकरांचे प्रश्न आणखी प्रभावीपणे संसदेमध्ये मांडू, वर्षा गायकवाड यांची ग्वाही. मंत्री गिरीश महाजनांनी केली विठ्ठल मंदिरातील गळतीची पाहणी. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून मंदिरातील गळतीची केली चौकशी. कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचा ठेकेदाराकडून खुलासा. 85 लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्याला वेगळं वळण. पालिकेतील अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून पैसे घेतल्याचा ठेकेदारांचा आरोप. पालघरमध्ये मराठी पाट्यांचा विषय तापला. मराठी पाट्या नसलेल्या आस्थापनांना जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस. 65 पेक्षा अधिक आस्थापनांना आतापर्यंत नोटिसा. मराठीचा द्वेष करत बेळगाव महापालिकेने हटवले गणेशोत्सवाचे मराठी फलक. फलकावर कन्नड नसल्याचं कारण देत हटवला फलक. बेळगाव या ठिकाणचा प्रकार. गणपतीच्या मंडपासाठी रस्ता खोदल्यास 15,000चा दंड. रस्त्यांवर खोदकाम करण्यास पूर्णपणे बंदी. मंडळाचं आर्थिक गणितच कोलमडून जाणार. कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग काही मिनिटांत हाऊसफुल. चाकरमान्यांना आता नेते आणि खासगी बसवर अवलंबून राहावं लागणार. 10 लाखांपेक्षा जास्त चाकरमानी दरवर्षी कोकणात जातात. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. खडकवासला प्रकल्पात 87% पाणीसाठा. मोठ्या विश्रांतीनंतर खडकवासला धरण परिसरात पावसाची जोरदार हजेरी. ऑगस्ट महिन्यात तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद. ऑगस्ट महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली. वेळापत्रक पाहूनच कामाचं नियोजन करण्याचं आवाहन. नागपुरात भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरची सुरुवात होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. कोल्हापुरी चपलेच्या डिझाईनचं श्रेय भारतालाच मिळेल याची खात्री करू, पियुष गोयल यांचा विश्वास. कोल्हापुरी चपलीतून जगभर 10,000 कोटींचा व्यवसाय शक्य. पियुष गोयल यांची माहिती. अजिंठा परिसरात पर्यटक ब्लॉगरला मारहाण. छत्रपती संभाजीनगर म्हटल्यामुळे ब्लॉगरला मारहाण. विक्रेत्यांकडून पर्यटकांना धमकावण्याचा प्रयत्न. नाशकात सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका. कटरच्या सहाय्यानं दरवाजा उघडून अग्निशामक दलाकडून रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडिओ समोर. जीएसटी गुप्तचर यंत्रणेची नाशिकमध्ये छापेमारी. सॉफ्टवेअर इंजिनियरची जीएसटी गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी. संशयित बनावट सॉफ्टवेअर बनवून फसवणूक करत असल्यानं चौकशी. शनी शिंगणापूर देवस्थान कर्मचारी युनियनचा 4 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा. शनी शिंगणापूर देवस्थान न्यासातील 363 जुने कायम कर्मचारी 6वा वेतन आयोग अर्धवट आणि चुकीच्या पद्धतीने लागू झाल्यानं कर्मचारी नाराज. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारतर्फे तब्बल 337,41,53,53,000 रुपयांचा निधी मंजूर. हा निधी डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार.
बीडच्या अंबाजोगाई अहमदपूर एसटी बसमध्ये छत्री घेऊन प्रवास करण्याची वेळ. चालकाला पावसापासून वाचवण्यासाठी प्रवासी छत्री पकडून उभा. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. नागपूर वर्धा रोडवर रहाटे कॉलनीजवळ मुख्य रस्त्यावर कोसळलं झाड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम. अग्निशमन दलानं झाड कापून रस्त्यावरून हटवलं. जालन्याच्या शाळेत शिक्षक नसल्यानं पालकांनी भरवली रस्त्यावर शाळा. जोरदार घोषणाबाजी करत 5 दिवसात रिक्त शिक्षक पद भरण्याची केली मागणी. वाशिमच्या कामरगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची इमारत जीर्ण. भिंतीला तडे गेल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घ्यावून लागतंय शिक्षण. जिल्हा परिषदेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. पालकांचा आरोप. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची मात्र दुरवस्था. अनेक ठिकाणी वर्गखोल्यांना लागली गळती. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान. पुणे आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांना जोडणारा ब्रिटिशकालीन डिकसळ कोंढार चिंचोली पूल धोक्यात. पुण्याला इंदापूरशी जोडणारा हा मुख्य पूल असल्यानं विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल. पूल लवकर सुरू करण्याची नागरिकांची मागणी. धाराशिवमध्ये आईनंच मुलाला विकलं. धाराशिवच्या मुरुममध्ये 1 वर्षाचं मूल 10,000 रुपयांना विकलं. पहिल्या पतीपासून विभक्त होत दुसऱ्या पतीबरोबर राहण्यासाठी मुलगा अडथळा ठरत असल्यानं मुलाला विकलं. मुंबईतील लालबाग पुलावर कारला भीषण आग. आगीत कार जळून खाक. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनरनं 15 ते 20 गाड्यांना उडवलं. उतारावर कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यानं समोरच्या गाड्यांना धडक. अपघातात एकाचा मृत्यू, 25 जण जखमी. वर्ध्याच्या धोत्रा चौरस्ता इथं बस आणि ट्रेलरचा अपघात. अपघातात बस चालकासह 10 प्रवासी जखमी. ट्रेलर पेट्रोल पंप येथून डिझेल भरून निघत असताना झाला अपघात. अपघातामुळे वाहतूक विस्कळीत. बीडच्या शिरूरमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून हातपाय बांधून शेतात टाकलं. मागील वर्षापासून 3ऱ्यांदा घडली घटना. पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. नागपुरात सलूनच्या नावावर देह व्यापार करणाऱ्यांना 2 आरोपींना अटक. सलूनमधून 5 पीडित महिलांची सुटका. 1,30,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त. उल्हासनगरमध्ये स्वस्त दरात सोने चांदीचे दागिने देण्याच्या बहाण्याने फसवणूक. सराफ व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक. 2 आरोपींना घेतलं ताब्यात. बीडमध्ये डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या. खासगी रुग्णालयात भूलतज्ञ म्हणून होते कार्यरत. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. नाशिकच्या मालेगावमध्ये गुन्हे शोध पथकाकडून 2 सराईत दुचाकी चोरांना अटक. 23 चोरीच्या दुचाकींसह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील पोहा इथं विजेची तार तुटून गाय आणि वासराचा मृत्यू. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे गायीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11वे अवतार. भाजप नेते राज पुरोहित यांचं वक्तव्य. मोदी न थकणारे न थांबणारे पंतप्रधान. राज पुरोहित यांचं वक्तव्य. डोनाल्ड ट्रम्प रोज मोदींना फोन करतात, पण मोदी फोन उचलत नाहीत. त्यामुळे ट्रम्प यांची अवस्था वेड्यासारखी झाली आहे. भाजप नेते राज पुरोहित यांचं वक्तव्य. हवामान विभागाने मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गोव्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिला. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व आणि दक्षिणेकडील 13 राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट. नवी दिल्लीतील कर्नाटक भवनात 2 व्यक्तींची एकमेकांना बुटानं मारहाण. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धरमैया यांच्या ओएसडीमध्ये हाणामारी. बिहारमध्ये होमगार्डच्या भरतीसाठी आलेल्या तरुणीवर दोघांनी रुग्णवाहिकेतच अत्याचार केल्याची घटना. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना केली अटक. उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात कोचिंग क्लासला जाताना 3 विद्यार्थिनींची छेड. विरोध करणाऱ्या चालकाला रस्त्यात बेदम मारहाण.
नवी दिल्लीत 14 वर्षीय मुलावर 13 जणांचा लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलावर चाकून 24 वेळा वार करून हत्या, 10 आरोपींना अटक. बंगळुरूत आरसीबी संघाच्या विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आयोगानं नवीन अहवाल केला सादर. मोठ्या कार्यक्रमांसाठी चिन्नास्वामी स्टेडियम असुरक्षित असल्याचा अहवालामध्ये उल्लेख. चीनमधील यान शहरातील वुची काउंटीमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती. सलग पडलेल्या पावसानं रस्ते जलमय, वाहतूक पूर्णतः ठप्प. चीनच्या हेबेई प्रांतातील फुपिंग काउंटीमध्ये मुसळधार पावसानं भीषण पूरस्थिती. फक्त एका तासात 125.9 मिलीमीटर पावसाची नोंद. पेरूमधील अँडीज पर्वत रांगेतील महामार्गावर लिमा अमेझॉनच्या दिशेनं जाणारी एक डबल डेकर बस दरीत कोसळून अपघातात 18 जणांचा मृत्यू, 48 जण जखमी. भारत विरुद्ध इंग्लंड चौथी कसोटी रोमांचक वळणावर. गिल राहुलचा जोरदार संघर्ष. इंग्लंडनं 311 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारत 2 बाद 174 धावांवर. आशिया कप 2025चं वेळापत्रक जाहीर. स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान भिडणार. भारत, पाकिस्तान, UAE आणि ओमानचा अ गटामध्ये समावेश. मँचेस्टरमध्ये जो रूटने रचले 5 विक्रम. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ठरला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू. पॉन्टिंग, कॅलिस आणि द्रविडला टाकलं मागे. मँचेस्टरमध्ये जसप्रीत बुमराहच्या नावावर नकोसा विक्रम. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात बुमराहने 33 षटकांत 112 धावा देत फक्त 2 विकेट्स घेतल्या. तिसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर 8 विकेट्सनं मिळवला विजय. मालिकेत 3-0ने आघाडी. टीम डेव्हिडनं केल्या नाबाद 102 धावा.